सर्वांना जय ख्रिस्त. आज आपल्या दिव्यकृपा यूट्यूब चॅनलमध्ये करुणा माता चर्च वैजापूर या ठिकाणचे पॅरिश फिस्ट रेव्हरंड फादर संजय ब्राह्मणे हे आहेत. त्यांनी या ठिकाणी अतिशय सुरेख अशी सुधारणा केलेली आहे. आध्यात्मिक लोकांची काळजी घेण्याकरिता ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या गोष्टी करण्याचा त्यांनी अतिशय चांगल्या रीतीने प्रयत्न केलेला आहे. खरोखर आज आपण त्यांच्या सान्निध्यात असल्याकारणानं आपण त्यांच्याकडून या गोष्टी करून घेऊया, कारण ते आपल्या चॅनलवर या अगोदरही त्यांनी आपल्याला मुलाखत दिलेली होती. परंतु आताही आपण त्यांच्या या दुःख सहनाच्या काळामध्ये या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि या ठिकाणी आपण क्रूसाच्या वाटेची भक्ती करून फादरांनी आमच्यासाठी सर्वांसाठी मिसा अर्पण केला. आम्हा प्रत्येकाच्या प्रार्थनेसाठी त्यांनी परमेश्वराला साकडे घातलेलं आहे आणि आम्हाला उद्बोधन असं चांगल्या रीतीने केलेलं आहे. म्हणून फादरचे प्रथमतः आम्ही आभार मानतो. आणि फादरांनी अजूनही या चॅनलवर काय लोकांना ह्या गोष्टीची माहिती नसेल त्यांना उद्बोधन करावं अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. सर्वांना जय ख्रिस्त. मी फादर संजय ब्राह्मणे, औरंगाबाद धर्मप्रांतामध्ये वैजापूर येथील करुणा माता रोमन कॅथोलिक चर्च व पवित्र क्रूज तीर्थक्षेत्र वैजापूर येथे कार्यरत आहे. गेल्या 4 वर्षापासून या ठिकाणी पवित्र क्रूज तीर्थक्षेत्र उभारण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी 40 दिवसामध्ये म्हणजेच उपवास काळामध्ये भाविकांची मोठ्या श्रद्धेने उपस्थिती या ठिकाणी जाणवत आहे. केवळ वैजापूर पंचक्रोशीतीलच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातले भाविक 40 दिवसाच्या या कालावधीमध्ये वैजापूर या ठिकाणी पवित्र क्रूज तीर्थक्षेत्र या ठिकाणी येऊन एक अनुभव घेत आहेत. हा अनुभव दैवी चमत्काराचा अनुभव आहे. या ठिकाणी भाविक आल्यानंतर मोठ्या श्रद्धेने लाकडी क्रूस उचलतात, आपले दुःख परमेश्वराला सांगण्याचा प्रयत्न करतात आणि एक असा अनोखा अनुभव घेतात की परमेश्वर त्यांच्या जीवनातले दुःख हे कमी करत आहे. आज 19 मार्च रोजी संत जोसेफ यांचा सण आहे आणि या संत जोसेफच्या सणाच्या दिवशी या वैजापूर पवित्र तीर्थक्षेत्री बाबळेश्वर, राहाता, नाशिक, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, हरेगाव या ठिकाणी बरेचसे भाविक आलेले आहेत आणि या दिवशी आल्यानंतर प्रथमच या 40 दिवसामधली प्रचंड अशी गर्दी या ठिकाणी बघायला मिळाली. तो प्रत्येकजण या ठिकाणी आला, अगदी येशू ख्रिस्ताच्या क्रूसावरील दुःख सणामध्ये सहभागी झालेला होता. प्रत्येकजण आपापल्या परीने देवाकडे प्रार्थना करत होता आणि देवाच्या आशीर्वादाची कृपेची अपेक्षा करत होता. आजच्या या दिवशी विशेष करून मी देवाचे देखील आभार मानतो की धर्मगुरू पद स्वीकारून मी 32 वर्ष पूर्ण केलेली आहेत आणि हा दैवी योजनेतला भाग होता की आजच्या या दिवशी पूर्ण परिसरातीलच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातले लोक देखील या ठिकाणी जमा झाले आणि माझ्या समवेत या पवित्र मिसा बलिदानामध्ये देवाला त्यांनी धन्यवाद दिले. मी सर्वांचे मनापासून आभार मानत आहे. हे पवित्र क्रूज तीर्थक्षेत्र गेल्या 4 वर्षापासून या ठिकाणी विकसित होत चाललेलं आहे. भाविकांच्या प्रत्येक योगदानातून शारीरिक मदत, आर्थिक मदत आणि वैचारिक मदत, त्याचबरोबर आध्यात्मिक मदतीद्वारे देखील भाविक या ठिकाणी येतात आणि त्यांच्या मदतीद्वारे या पवित्र क्रूज तीर्थक्षेत्राचा विकास होत आहे. 40 दिवसामध्ये दररोज सकाळी 11 वाजता क्रूसाची वाट होते. त्यानंतर आरोग्यदानाची प्रार्थना केली जाते आणि त्यानंतर पवित्र मिसा बलिदान भाविकांच्या हेतूसाठी अर्पण केला जातो आणि आलेल्या सर्व भाविकांसाठी अन्नदान केले जाते. 40 दिवस अन्नदान करण्याचा हा उपक्रम वैजापूर येथील पवित्र क्रूज तीर्थक्षेत्र या ठिकाणी मोठ्या जोमाने आयोजित केला जात आहे. मी सर्व दानशूर भाविकांचे, सर्व भक्तांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो की परमेश्वराकडे केलेली याचना परमेश्वराने स्वीकारावी.
अनेक भाविक या ठिकाणी यावेत व विशेषतः या उपवास काळामध्ये प्रार्थना, दानधर्म आणि उपवास या 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. याद्वारे पापांचं क्षालन होतं. याद्वारे आपण परमेश्वराच्या सान्निध्यात मोठ्या प्रमाणात राहू शकतो. आज मी सर्व भाविकांचे मनापासून आभार मानतो की मोठ्या संख्येने या ठिकाणी ते आलेले आहेत. त्यांनी प्रार्थना केलेली आहे. परमेश्वराकडे फक्त एकच प्रार्थना करतो की परमेश्वराने त्या सगळ्यांच्या प्रार्थना ऐकाव्यात आणि त्यांना आशीर्वादित करावे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, इकडे येण्यासाठी परमेश्वराने अनेक मार्ग उपलब्ध करून दिलेले आहेत. जर तुम्ही मुंबईवरून रेल्वेने येणार असाल तर मुंबईवरून इकडे येण्यासाठी 3 ट्रेन्स आहेत. ते दादरहून, ठाण्यावरून, कल्याणवरून इकडे येऊ शकतात आणि इकडे रोटेगाव स्टेशन आहे, त्या ठिकाणी तुम्ही उतरू शकतात. रोटेगाव स्टेशन येथून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावरती आहे आणि इकडे पोचण्यासाठी योग्य अशी साधने देखील आहेत. जर रोडने येत असाल तर समृद्धी महामार्ग आहे, जो नाशिक आणि मुंबई ह्या मार्गाला जोडतो आणि तुम्ही वैजापूर येथे त्याचे एक्झिट होऊ शकतात. त्याचबरोबर जे हरेगाव मार्गे इकडे येणार असतील तर हरेगाव मार्गे लाडगाव आणि पुढे वैजापूर असे येऊ शकतात. जे लोक औरंगाबाद किंवा इतर ठिकाणाहून येत असतील त्यांना देखील रेल्वे मार्ग आहे, तिकडून येण्यासाठी देखील रेल्वे उपलब्ध आहे. जे लोक दूर राहतात आणि वेळेच्या बंधनामध्ये येतात त्यांच्यासाठी शिर्डी आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी विमानतळेसुद्धा आहेत, तिथून देखील तुम्ही येऊ शकतात. आपल्या सगळ्यांना या ठिकाणी येण्यासाठी मी आमंत्रित करीत आहे आणि प्रभूचा गौरव त्याद्वारे व्हावा अशी मी तुमच्याकडे विनंती आणि प्रार्थना करत आहे. धन्यवाद. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, एक नम्रपणे आव्हान मी आपल्या सगळ्यांना करत आहे. जेव्हापासून हे पवित्र क्रूज तीर्थक्षेत्र उदयास आलेलं आहे, अनेकांचे आर्थिक आणि शारीरिक श्रमाचे हातभार लागलेले आहेत. हे पवित्र क्रूज तीर्थक्षेत्र पूर्णपणे भाविकांच्या आर्थिक मदतीतून उभारलं गेलं आहे. याचा विकास होण्यासाठी अजूनही आम्हाला आर्थिक मदतीची गरज आहे. मी आपल्या सगळ्यांना आग्रहाची विनंती करतो की जर आपल्याला जसं शक्य असेल त्याप्रमाणे आपण ह्या क्षेत्राचा विकास होण्यासाठी आर्थिक मदत करावी. काही वस्तुरूपामध्ये जरी मदत करता आली तरी आपण ती वस्तुरूपामध्ये करावी. आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मी स्वागतच करणार आहे आणि आभार मानत आहे. माझ्याशी कॉन्टॅक्ट करण्यासाठी माझा फोन नंबर आहे 9881594080. फादर संजय ब्राह्मणे. व्यक्तिगत रीतीने तुम्ही मला फोनपे देखील करू शकतात. थँक्यू. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देवो. आज मी विशेष रीतीने दिव्य कृपा यूट्यूब चॅनल हरेगाव यांचे मनापासून आभार मानतो आणि या चॅनलचे संस्थापक आणि चालक श्री राजेंद्र मगर यांचे देखील आभार मानतो आणि त्यांचं अभिनंदन करतो. या यूट्यूबच्या चॅनलद्वारे प्रभूची सुवार्ता ते सर्व परिसरात पसरत आहे, पूर्ण जगात पसरत आहे आणि त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. मी त्यांचे मनापासून आभार मानतो. हा चॅनल अधिकाधिक प्रसिद्धीस यावा. या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. या चॅनलवरती जे काही तुम्हाला दाखवण्यात येत आहे ते सर्व काही प्रभूच्या गौरवासाठी आहे आणि म्हणून सदोदितपणे या चॅनलला तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करा. प्रिय बंधू भगिनींनो, ही एक अनोखी योजना आहे. परमेश्वराचं कार्य वेगवेगळ्या माध्यमातून होत आहे आणि म्हणून आज या प्रसारमाध्यमाच्याद्वारे देखील देवाचा गौरव होत आहे. त्याबद्दल श्री राजेंद्र मगर यांचे मनापासून आभार आणि त्यांच्या या यूट्यूब चॅनलचे मनापासून कौतुक. धन्यवाद. येशू क्रूसाची वाट चालतो, ओझ्या खाली जीव दबला जातो. तुझे दुःख माझे समाधान, हेच तारण हेच वरदान. दुःख वाटते रे प्रभु, दुःख वाटते. सर्व पापे आठविता हृदय फाटते.
सर्व पापे आठविता हृदय फाटते, दुःख वाटते रे प्रभो दुःख वाटते, दुःख वाटते रे प्रभो दुःख वाटते. केली पापे पदोपदी गोड मानुनी, केली पापे पदोपदी गोड मानुनी, होती मोहाची रे धुंदी माझ्या नय. सुरुवातीची प्रार्थना. हे प्रभू येशू ख्रिस्ता, माझ्या देवा, मी पाप करून स्वर्गाचे सुख गमावले आणि नरकाच्या शाश्वत दंडास पात्र ठरलो. तरी तू आपल्या अनंत दयेने माझ्यासाठी मानव झालास. सर्व आयुष्यभर माझ्यासाठी असंख्य दुःखे सोसलीस. माझ्याकरिता क्रूसावर मरण पावलास. मला माझ्या पापाची क्षमा केलीस आणि स्वर्गात जाण्याचा मार्ग प्रदीप्त करून तू माझ्यावर अनंत प्रीती केली. ती आता मी या क्रूसाच्या वाटेची भक्ती करीत असताना माझ्या ध्यानात आणि माझ्याकडून घडलेल्या पापांबद्दल खरा पश्चाताप व ती पुन्हा न करण्याचा दृढ निर्धार तू माझ्या मनात निर्माण कर, अशी मी याचना करीतो. आमेन. पहिले स्थान. खांदी घेऊन क्रूसवारी, प्राणाला हेत सरतो करी दया दृष्टी, आमुच्या पदी उजळ ज्योती, तो तुला पहिले स्थान. कोणते पिलात प्रभू येशूला क्रूसावर देण्याचा हुकूम करतो. हे ख्रिस्त, आम्ही तुला बसतो आणि तुझी उपकार मानतो आणि तुझी स्तुती करीतो, कारण तो आपल्या पवित्र क्रूसाने सर्व जगाचे तारण केले आहे. यहुदी लोकांनी पोंती पिलादाकडे येशू विरुद्ध खोटी फिर्याद केली आणि ते मोठ्याने ओरडत म्हणाले, त्याला घेऊन जा, त्याला क्रूसावर मारा, त्याला क्रूसावर मारा. येशू निर्दोष आहे हे पिलाताला माहीत होते, परंतु लोकांच्या भयामुळे त्याने पाणी घेऊन हात धुतले व म्हटले, या मनुष्याच्या रक्तपाताविषयी मी निर्दोष आहे. त्याबाबत तुम्ही काय ते ठरवा. तेव्हा सरयोद्धाने उत्तर दिले की त्याचे रक्त व आमच्या लोकांवर असो. मग पिलाताने त्याला क्रूसावर ठेवण्यासाठी त्या कठोर हृदयी यहुद्यांच्या स्वाधीन केले. आपण प्रार्थना करूया. हे येशू, तू संपूर्ण निष्पाप आहेस, पण आम्ही पापी आहोत. आम्हीच मरणाच्या शिक्षेस पात्र आहोत, परंतु तूच आम्हासाठी मरणाची शिक्षा भोगायला निघालास. आम्ही तुझे अत्यंत आभारी आहोत. यापुढे आम्ही मरणदंडास पात्र ठरू नये म्हणून पापापासून दूर राहण्यास व तुझवर मनापासून प्रीती करण्यास आम्हाला कृपादान दे. आमेन. येशू, मी तुझ्यावर निभानापासून प्रीती करावी म्हणून तुम्हाला कृपा धारण केले आहे. यहुदी लोकांनी लाकडाचा अवजड क्रूस तयार करून तो येशूच्या खांद्यावर दिला. तो भारी क्रूस पाहून आणि त्याकडून
व्हावयाच्या यत्न जाणून त्याच्या जीवाला किती भय वाटले असेल, तरी त्याने मोठ्या मनाने व प्रेमाने तो क्रूस आपल्या खांद्यावर घेतला, कारण त्या क्रूसाद्वारेच आमचे तारण व समाधान होणार होते. आपण प्रार्थना करू. हे येशू, तू आमच्या पापांच्या ओझ्याने तुझा क्रूस अवजड केला. आमच्या शारीरिक सुखासाठी आम्ही आमचे कर्तव्य विसरून अनितीने वागतो, त्यामुळेच आमच्यावर अनेक संकटे ओढवतात. प्रेमळ सहकार्यांच्या वियोगाचं दुःख, काबाड कष्टानं थकलेलं शरीर, त्यामुळे आम्हास जीवनच नको नकोसं होतं. हे प्रभो, हा आमच्या पापांचा जड क्रूस वाहून नेण्यास तुझी कृपा, शक्ती व सहाय्य आम्हास दे. आमेन. हे येशू स्वामी, तू क्रूसाच्या मरणापर्यंत मजवर प्रीती केली आहे. तुझवर मी मनापासून प्रीती करावी म्हणून तुम्हाला कृपा दे. हे प्रभो, अशक्त व क्षीण झालेला होता, तरी या निर्दयी लोकांनी त्याची थोडी सुद्धा दया आली नाही. त्यांनी त्याला बळजबरीने उठवले व क्रूस भारासह चालवायस भाग पाडला. आपण प्रार्थना करू. हे येशू, आमच्या पापामुळे तुझ्या क्रूसाचे ओझे व कष्ट एवढे वाढले की त्यामुळे तू क्षीण झालास आणि तोल जाऊन भूमीवर खाली पडला. पडले काहीतरी. हे येशू, यापुढे आम्ही पाप न करण्याची व कुमार्ग सोडून देण्याचा निर्धार केला. आमच्यातील अहंकार, गर्व, द्वेष, विलासी जीवन, चैनबाजी आणि इतर अनेक वाईट गोष्टीचा आम्ही त्याग करू इच्छितो, म्हणून आम्हाला कृपा दे. आमेन. हे प्रभू येशू, आमच्या पापांची क्षमा कर. हे प्रभू, आमच्या पापांची क्षमा कर. सागरात डुबले, म्हणूनच माझी पापे आणि मी ते जे काय तुझविरुद्ध करीत आहे ते आत्तापासून सोडण्याचा मी निश्चय करतो. आता तूच मला धीर व सहाय्य दे. हे माझ्या पवित्र मरिया माते, आता तूच माझ्या दुःखात सहभागी होऊन माझ्यासाठी आपल्या पुत्राजवळ मध्यस्थी कर. आमेन. हे येशू स्वामी, तू क्रूसाच्या मरणापर्यंत मजवर प्रीती केली आहे. तुझवर मी मनापासून प्रीती करावी म्हणून तुम्हाला कृपा दे. आमच्या अपराधाची क्षमा करे स्वामी येशू, आमच्या अपराधाची क्षमा कर. 5वे स्थान, सिमोन सिरेनीकर येशूच्या मागे त्याचा क्रूस वाहतो. हे ख्रिस्ता, मी तुला बसतो व तुझी उपकार मानतो व तुझी स्तुती करीतो. कारण तो आपल्या पवित्र पुत्राने सर्व जगाचे तारण केले आहे. येशू क्रूस वाहत असताना अगदी जखमांनी व कष्टांनी घायाळ झाला होता. तो कालवारी डोंगरावर पोहोचण्यापूर्वीच वाटेत मरेल असे यहुद्यांना वाटले, पण त्या निर्दयी लोकांचा येशूला क्रूसावर मारण्याचा निर्धार होता. मग त्यांनी सिमोन सिरेनीकर नावाच्या मनुष्याला शेतातून काम संपवून त्याच वाटेने घरी परतत असताना पाहिले. त्याला त्यांनी येशूच्या मागे त्याचा क्रूस वाहवयास बळजबरीने जुंपले. सिमोन प्रथम क्रूस वाहण्यास नाखुश होता, पण येशूकडे पाहताच प्रेमाने व स्वखुशीने तो त्याला मदत करायला पुढे सरसावला. आपण प्रार्थना करूया. हे येशू, माझी दुःखे, संकटे व दैनंदिन कर्तव्य ही सारी मला सतत असह्य क्रूसासारखी वाटतात, परंतु माझ्या पापांच्या भरपाईसाठी ती सर्व मला भोगली पाहिजे. माझ्या खांद्यावरील ही सर्व ओझी तू स्वतः प्रेमाने ठेवलेल्या हलक्या क्रूसासारखी आहे असे समजून ती कर्तव्य बुद्धीने वाहण्यास तू मला कृपा दे. विरुनिका येशूचे तोंड पुसायला रुमाल आणते. हे ख्रिस्ता, मी तुला बसतो, तुझे उपकार मानतो, तुझी स्तुती करीतो, कारण तो आपल्या पवित्र पुत्राने सर्व जगाचे तारण केले आहे. येशूचा चेहरा
धुळीने डोक्यावर ओघळणाऱ्या रक्ताने व घामाने माखलेला डबडबलेला पाहून वेरुनिका नावाच्या एका बाईला त्याची दया आली. तिने धैर्याने येशू समोर गुडघे टेकले आणि त्याचा मलिन झालेला चेहरा आपल्या रुमालाने झाकला व हळूवारपणे पुसला. तेव्हा तिला अमूल्य देणगी म्हणून येशूने आपल्या चेहऱ्याचे रूप त्या रुमालावर उमटविले. आपण प्रार्थना करू. हे येशू, वेरुनिका तुझा विद्रूप चेहरा पुसायला धैर्य वेरुनिकेला तुझा विद्रूप चेहरा पुसायला धैर्य मिळाले. तसा तुझा मानवतेचा खरा धर्म पाळायला मला धीर व शक्ती दे. तिने आपला रुमाल तूच पुढे केला तसे मी माझे हृदय तुला देतो. त्यात तू आपल्या दयामय प्रेमळ चेहऱ्याचे रूप कायमचे उमटू दे. मी ते माझ्या पापाने कधीही मलिन करू नये, पुसू नये. माझा आत्मा व हृदय मी नेहमी तुझ्या सद्गुणी स्वरूपाप्रमाणे निर्मळ, पवित्र व शुद्ध राखावे म्हणून तू मला मदत कर. तुझा खाली भूमीवर पडतो. हे ख्रिस्त, आम्ही तुला भजतो, तुझे उपकार मानतो, स्तुती करीतो. कारण तो आपल्या पवित्र कृपाने सर्व जगाचे तारण केले आहेस. येशू आपला जड क्रूस वाहत असताना त्याच्या घाया शरीरातून रक्त बाहेर येऊन ओघळत होते. त्यामुळे तो शक्तिहीन होऊन दुसऱ्या वेळी जमिनीवर कोसळला. तेव्हा जमलेला निंदकांचा लोकसमुदाय त्याची कुचेष्टा व निंदा करीत म्हणाला, हा तर मानवाचा तारणारा आणि आता ह्याच्याने स्वतःची सुटका करत नाही का? हा सर्व अपमान येशूने आम्हा पापींच्या उद्धारासाठी आमच्या पापमुक्तीसाठी सहन केला. त्या निर्दय शिपायांनी त्याला लाथाबुक्क्यांनी व चापकानी मारून जबरीने ओढून उठवले व क्रूस ओझ्यासह चालवायला लावले. आपण प्रार्थना करूया. हे येशू, तू पुन्हा क्रूसाखाली पडलास, कारण मी पुष्कळ वेळा पापांनी ओढलेल्या माझ्या दुःखांच्या व संकटांच्या क्रूसाखाली सापडतो. अनेक व्यसने आणि वाईट वासना यांचा भार मला असह्य होतो. तुझ्या प्रीतीमुळं मी सर्व पाप प्रसंगापासून दूर राहावे आणि पापांच्या ओझ्याखाली कधीच दबला जाऊ नये म्हणून तू मला सहाय्य कर. चढतो आठवे स्थान. येशू येरुशलेमच्या भक्तिमान स्त्रियांचे सांत्वन करीतो. हे ख्रिस्त, आम्ही तुला बसतो, तुझे उपकार मानतो, तुझी स्तुती करीतो. कारण तो आपल्या पवित्र कृपाने सर्व जगाचे तारण केले आहे. प्रभू येशूच्या तीव्र यातना दुःखाने हृदय फाटलेल्या असंख्य महिला पोरबडवीत व आक्रोश करीत येशूच्या मागे चालल्या होत्या. त्यांची ती करुणा व ममता पाहून येशू मागे वळून त्यांना म्हणाला, अहो येरुशलेमच्या कन्यांनो, तुम्ही माझ्यासाठी रडू नका, तर स्वतःसाठी व आपल्या लेकरांसाठी रडा. येशूने या प्रसंगी सर्व जगास हा संदेश दिला की आपण प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या पापाकरिता रडावे, पश्चाताप करावा. दहावे स्थान. येशूला लोक समुदायासमोर वसवून करतात. हे ख्रिस्ताने तुला बसतो, तुझी स्तुती करीतो. कारण तो आपल्या पवित्र कृपाने सर्व जगाचे तारण केले आहे. येशू कालवरी डोंगरावर पोहोचतात. त्या निर्लज्ज शिपायाने येशूची वस्त्रे काढून त्याला सर्व लोक समुदायासमोर वस्त्रहीन केली. तेव्हा येशूला किती लाज वाटली असेल आणि घायाला चिटकून राहिलेली वस्त्रे ओढून काढताना येशूला किती कष्ट व असह्य दुःख झाले असेल. हे येशू, माणसांनी आपली शरीरे उघडी टाकून अंगाची पापे केल्याबद्दल आणि मी माझ्या आत्म्यावरील कृपेचा धागा पापामुळे काढून टाकल्याबद्दल तू आपले पवित्र शरीर उघडे करून दिलेस. यापुढे मी माझ्या शरीराला अयोग्य सुख देऊ नये आणि माझा आत्मा पापमुक्त करण्यात प्रायचित्त करतेवेळी गुरुस्वामी समोर तो अगदी उघडा करून स्वच्छ करावा, अशी सुबुद्धी व धैर्य मला दे. अशुद्ध विचार व वाईट कल्पना मी माझ्या मनातून दूर कराव्या आणि पवित्र शुद्धतेचे तेजस्वी वस्त्र मुळीच बळकट करू नये, अशी मजवर दया कर.
आमच्या स्वर्गीय बाप्पा तुझ्या नाव पवित्रमानले जावं, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तशी पृथ्वी हो. क्रूसावर आपला प्राण सोडतो. हे ख्रिस्ता, मी तुला बसतो, तुझे उपकार मानतो व तुझी स्तुती करीतो. कारण तू आपल्या पवित्र कृपाने सर्व जगाचे तारण केले आहे. भर दुपारी कडक उन्हात येशूला क्रूसावर खिळतात. 3 तास येशू क्रूसावर पराकाष्ठेचे दुःख, येऊद्याची निंदा नालस्ती सहन करतो. आपल्या अपराधांना तो क्षमा करतो. उजवीकडील पश्चातापी चोराला स्वर्गात घेण्याचे तो अभिवचन देतो. आपल्या कुमारी मातेला तो जगाची माता, आई म्हणून देतो व आम्ही तिची लेकरं म्हणून आम्हाला तिच्या हाती सुपूर्द करतो. शेवटी देव पित्याला मोठ्याने हाक मारीत, हे माझ्या देवा, हे माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास? मग थोड्या वेळाने म्हणतो, पूर्ण झाले. असे म्हटल्यावर त्याने डोके लावून आपला प्राण अर्पण केला. तत्क्षणी भयंकर असा मोठा भूकंप झाला. सूर्य अंधुक झाला. सर्व जगावर अंधार पसरला. कित्येकांची थडगी उघडली गेली. मेलेली माणसे जिवंत झाली. येरुसलेम मंदिरातील पडदा सरळ वरपासून खालपर्यंत फाटला गेला. त्यावेळी साऱ्या उपस्थित मानवजातीने येशू जगाचा तारणारा असल्याची साक्ष दिली. आपण प्रार्थना करूया. हे येशू, माझ्या सर्व समर्थ तारणाऱ्या, सूर्य व पृथ्वी अंधुक होऊन तुझ्यासाठी शोक करतात. मी तर माझ्या पापामुळे तुझ्या मरणाचे कारण बनलो. त्या मी शोक करू नये काय? मजवरील प्रेमाखातर तू आपल्या आईला माझी आई म्हणून नेमलंस. पश्चातापी चोराला व शत्रूंना तू क्षमा केलीस. मला माझ्या पापाची क्षमा केलीस. तुझे दुःख व मरण यांच्या पुण्याईने माझ्यासाठी तू स्वर्गाचे दार उघडलेस. या सर्वाबद्दल मी तुझा अत्यंत आभारी आहे. आमेन. हे स्वामी, तू क्रूसाच्या मरणापर्यंत माझवर प्रीती केली आहे. क्रूसावरून खाली उतरवतात. हे ख्रिस्ता, मी तुला बसतो, तुझे उपकार मानतो व तुझी स्तुती करीतो. कारण तो आपल्या पवित्र येशू मृत झाले. समर्थ सनातन देवा, तू आम्हासाठी असं यातना सहन केल्यास, आम्हावर अपार माया केली, याबद्दल आम्ही तुझे अत्यंत आभारी आहोत. तुझे कष्ट वापरे दुःख यातना आठवण आम्हाला आमच्या पापाबद्दल खरोखर पश्चाताप होतो. आणि यापुढे सर्व प्रकारच्या पापाप्रसंगापासून दूर राहू. तुझवर व तू आम्हाला दिलेल्या आमच्या प्रिय मातेवर तसे साऱ्या मानव जातीवर निस्वार्थपणे प्रेम करण्यास आम्हाला कृपा दे. तू आम्हासाठी क्रूसाच्या मरणापर्यंत आज्ञा धारण झालं. आम्ही तुझ्या आज्ञांचे पालन करावे म्हणून तुझ्या पवित्र 5 घायामुळे आम्हाला तुझे कृपादान मिळते. गुरुस्वामीच्या हेतूसाठी आपण एक आमच्या बापा मार्या म्हणूया. आमच्या बापा नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. स्त्रियामध्ये तू धन्य आणि धन्य तुझ्या खुशीचे फळ येशू. हे पवित्र पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांना गौरव असो. जसा प्रारंभ होता तसा आता आणि सदा. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या सर्वशक्तिमान सनातन परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा आपल्या सर्वांना आशीर्वादित करू. आमेन. जय ख्रिस्त. कोण माणूस कधी देवाच्या पायरीजवळ चढेल हे कधी सांगता येत नाही.
आणि असा कोणी येऊ शकत नाही ज्याचा परमेश्वरावरती विश्वास आहे असा. ज्याचा विश्वास आहे हाच मनुष्य आपल्या दैनंदिन अवस्थेमध्ये परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे तो मंदिराच्या पायऱ्या चढतो. आणि जेव्हा मनुष्य हताश होतो, दुर्बल होतो, शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, आध्यात्मिकदृष्ट्या, तेव्हा त्याच्या मनामध्ये एक कुठेतरी हळूवार आवाज येतो, तुझ्यासाठी आता शेवटचा मार्ग जो उरलेला आहे तो चल तू प्रभूच्या जवळ. तुझा प्रभू परमेश्वर तुला बोलावत आहे. माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, आज फार मोठा सण आहे. पवित्र मरियेची निवड झाल्यानंतर दुसऱ्या माणसाची निवड कोणती होती तर संत योसेफाची होती. ही काही साधारण निवड नाही आहे. परमेश्वर आपल्या दुर्बलपणामध्ये तो आपल्याला निवडत असतो, हे पहिलं मान्य केलं पाहिजे. कित्येक वेळा समाजाने आपल्याला उंचावलं म्हणजे परमेश्वर आपली निवड करेल काय? आपण खूप शिकलेलो आहे म्हणून परमेश्वर आपली निवड करेल काय? आपल्याकडे खूप धनसंपत्ती आहे म्हणून परमेश्वर आपली निवड करेल काय? इतरांपेक्षा आपलं सौंदर्य हे फार आगळं वेगळं आहे त्याच्यामुळे परमेश्वर आपली निवड करेल काय? नाही. परमेश्वर नेहमी दुर्बल जनांची निवड करतो आणि दुर्बल जनांमधून निवडलेल्या माणसामध्ये अशा काही प्रकारची शक्ती तो टाकतो, पवित्र आत्म्याचं त्याला असं काही वरदान देतो की माझ्या प्रिय बंधूंनो, ती व्यक्ती परमेश्वराचा प्रकाश घेऊन चमकते आणि ती व्यक्ती परमेश्वराला प्रिय असते. कारण आपल्या जीवनामध्ये ती व्यक्ती जे काही करते ते सर्व देवाच्या वचनानुसार करते. ऐहिक सुखामध्ये अनेक गोष्टींपेक्षा पहिलं स्थान ते परमेश्वराला देते आणि सदुदितपणे आयुष्यभर परमेश्वराच्या वचनाशी निगडीत राहून त्यानुसार आपलं जीवन व्यतीत करून सर्वस्व आपलं परमेश्वराला अर्पण करते. ज्या ठिकाणाहून त्याचा आत्मा आलेला आहे त्या ठिकाणी तो आनंदाने उल्हासाने करतो. आज तुम्ही आणि मी या मंदिरामध्ये एवढी प्रचंड गर्दी घेऊन का बरं जमलेलो आहोत? कोणती अशी उणीव आपल्या मनामध्ये आहे की ज्याच्यामुळे आपण परमेश्वराकडे येण्याचा ध्यास धरलेला आहे? माझ्या प्रिय बंधूंनो, आपली कमतरता अगदी आपल्याला स्पष्टपणे दिसत असते. आज आपण कोणत्या अवस्थेमध्ये आहोत? आपला आत्मा कसा दुर्बल झालेला आहे, आत्मा कसा कुजत चाललेला आहे, त्याचा नाश होत चाललेला आहे हे आपल्याला ठाऊक आहे. देऊळ मातेने या 40 दिवसामध्ये फक्त एकच गोष्ट करायला लागलेली आहे, ती म्हणजे काय केलेलं आहे जाणून घ्या, स्वीकारून घ्या आणि पश्चाताप करा. 40 दिवसाच्या या कालावधीमध्ये कितीतरी भाविक या ठिकाणी येत आहे, पूर्ण महाराष्ट्रात येत आहे आणि आज मात्र तर चर्च हे तुडुंब गतीने भरलेलं आहे. प्रत्येकाचा विश्वास या ठिकाणी वेगवेगळा आहे, प्रत्येकाचं दुःख हे वेगवेगळं आहे, आजार वेगळा आहे, भविष्याच्या चिंता घेऊन जे चाललेलो आहे त्या वेगवेगळ्या आहेत प्रिय बंधू-भगिनींनो. आणि म्हणून याची जाणीव कुठेतरी आपल्याला लागलेली आहे. म्हणूनच आपण अगदी 2 दिवसापासून 4 दिवसापासून धर्मगुरूच्या आदेशाप्रमाणे संघटित झालो आणि एवढ्या मोठ्या जनसमुदायाने आपण या ठिकाणी आलो. आगळा वेगळा अनुभव आपण घेतला. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखामध्ये जाण्याचा, समर्पक होण्याचा आनंद आपण घेतला. प्रभू येशूने माझ्या पापांची क्षमा होण्यासाठी, माझं तारण करण्यासाठी, ज्या ठिकाणाहून मी आलेलो आहे त्या ठिकाणी परत घेऊन जाण्यासाठी, कशा प्रकारचं दुःख सहन केलेलं आहे याची परिचिती येण्यासाठी भर उन्हामध्ये क्रूस उचलला. एका शब्दावरती मनन चिंतन केलं. प्रत्येक वेळेस तो क्रूस उचलत असताना, ती प्रार्थना करत असताना आपलं दुःख आपल्याला अडवत होतं, आपलं दुःख आपल्याला सांगत होतं, हे बघ हेच तर ते दुःख आहे तुझं, हा तो जीवनामधला क्रूस आहे, तो उचल आणि माझ्या मागे ये, मी तुझं ओझं हलकं करेल. प्रिय बंधूंनो, सांसारिक जबाबदारीमधले माणसं तुम्ही आहात. परमेश्वराची काहीतरी योजना तुमच्यासाठी जर सफल व्हायची असेल तर आज एखादी महिला असेल तर पवित्र मरियेचा आदर्श,
एखादा पुरुष असेल तर संत योसेफाचा आदर्श, आणि कोणाचं तरी लेकरू जर असाल तर प्रभूने सांगितलेल्या प्रमाणे सगळ्या काही आज्ञा आहेत संगोपित करणं, स्वीकारणं आणि आपल्या जीवनामध्ये त्या जीवनामध्ये वाढत जाणं. हा आजच्या दिवसाचा महत्वाचा दिवस आहे. एक जबाबदारीचं जीवन आपण जगत आहोत प्रिय बंधू. आपण कुटुंबामध्ये सगळ्या गोष्टी एकमेकांना शिकवतो, सगळ्या गोष्टी आपण करतो. सुखामध्ये जायलाच पाहिजे. का बरं जायला नाही पाहिजे? देवाने आपल्याला जन्म दिलेला आहे तो आनंद घेण्यासाठी, सुखी जीवन जगण्यासाठी. आपल्याला परमेश्वराने त्याचा प्रतिरूपाचा निर्माण केलेला आहे. देवाचा अंश आपल्यामध्ये आहे. आपलं शरीर हे देवाचं मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये पवित्र आत्मा आहे. देवाचा स्पर्श आपल्यामध्ये आहे प्रिय बंधू. परंतु हे मंदिर घेऊन चालत असताना आत्म्याची अशुद्धता आपल्या या मंदिराला अमंगळ. सांसारिक जबाबदारीमध्ये तुम्ही आहात, कितीतरी टेन्शननी या ठिकाणी जमलेला आहात. कोणाचं दुःख वेगळं आहे, एखाद्या व्यक्तीचं काहीतरी वेगळं आहे. ऐकता ऐकता आपल्या अश्रू बरोबर इतरांचे अश्रू त्यांच्या डोळ्यामध्ये उभे राहतील, एवढ्या भयंकर अवस्थेमध्ये आज आपण या मंदिरामध्ये आलेला आहोत. या ठिकाणी आल्यानंतर घरच्या लोकांना तुम्ही सांगितलेलं असेल मी वैजापूरला जात आहे, त्या ठिकाणी क्रूस उचलण्यासाठी जात आहे, त्या ठिकाणी प्रार्थना करण्यासाठी जात आहे. प्रिय बंधूंनो, परंतु एक सत्य असं आहे, तुम्ही स्वतःसाठी कमी प्रार्थना करू लागलेले आहे आणि जे तुमचे घरचे लोक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही जास्त प्रार्थना करत आहे. कोणी घरामध्ये अशी माणसं तुमच्या आहेत जे देवावरती विश्वास ठेवत नाही, प्रार्थनेचा थोडाफार लवलेश नाही, पापाचं साम्राज्य घरामध्ये उभं राहिलेलं आहे, घरामध्ये व्यसन आलेले आहेत, भांडखोरपणा आहे, पती पत्नीमधला दुरावा आहे, अन्यधारकपणा त्या ठिकाणी नाही, विश्वासाचं सामर्थ्य त्या ठिकाणी नाही, व्यसन घरामध्ये आलेलं आहे, अलिप्तपणा झालेला आहे, कोणाचा घरामध्ये मृत्यू झालेला आहे, कोणी विधवा किंवा विधूर झालेला आहे, मुलांना नोकऱ्या नाही आहेत, संतती प्राप्त नाहीये, लग्न होत नाहीये, अनेक अशा कर्ज बाजारामध्ये पडलेलो आहोत. भविष्याची चिंता घेऊन आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत. प्रभू परमेश्वर काय म्हणतो आपल्याला? ज्याला कोणाला माझ्या मागे यायची असेल त्याने आपला क्रूस उचलावा, आपला गदस्तंभ उचलावा आणि मला अनुसरावे. आपलं ओझं माझ्यावरती टाका. हे तुमच्या पापांचं ओझं जे आहे माझ्यावरती जर टाकलं तर तुम्ही ते हलकं करेल. हा विश्वास प्रभूने आपल्याला दिलेला आहे. माझ्या प्रिय बंधूंनो, संत योसेफाचा सण आपण साजरा करत आहोत. वयातीत झालेला मनुष्य, एक सज्जन मनुष्य होता, नीतिमान मनुष्य होता, एवढंच आहे प्रभू येशू संत योसेफाविषयी सांगितलेली गोष्टी. बाकीचं काय नाही सांगितलं, बाकीचं फक्त एकच सांगितलेलं आहे की देवाची आज्ञा पाळणं. जे काही आहे ते कोणते विचार आले नाही. घरामधून आपण अलिप्त होण्याचे कितीतरी माध्यम शोधतो. पत्नीला सोडून दिलेले, आई वडिलांना सोडून दिलेले, बहीण बाबांना सोडून दिलेले, पण जबाबदारी हटकून पडलेले अशी माणसं तर जगामध्ये खूप आहेत. कुठेतरी आपण अलिप्तपणा शोधण्याचा प्रयत्न करतो. आज आपलं कुटुंब असेल तर माझ्या प्रिय बंधूंनो एकमेकांवरती अवलंबून आहे. बाळ येशूचा सांभाळ करण्यासाठी माता मरिया आणि संत योसेफ दोघांमध्ये एकी होती. त्याला संस्कारित करण्यासाठी कोणत्या प्रकारे दुःखामध्ये जावं लागलं नाही. अगदी गर्भधारण होण्याच्या अगोदर पासून तर मरेपर्यंत पवित्र मरियेला या सगळ्या गोष्टीला सामोरं जावं लागलं. संत योसेफला पवित्र मरियेला साथ द्यावी लागली. असं आपलं कुटुंब पाहिजे. पती पत्नीमध्ये असलेला एकरूपपणा, त्यांच्यामधलं प्रेम जे आहे घरामध्ये सुख शांती निर्माण करतं. प्रिय बंधूंनो, मुलं आपण संगोपित करू शकतो, त्यांच्यामध्ये चांगले संस्कार टाकू शकतो जर आपल्या कुटुंबामध्ये प्रार्थनामय एकोपा असेल तर, अन्यथा या गोष्टी होत नाही. आज तुमच्या मनामध्ये स्वतःसाठी किरकिर कमी आहे, परंतु इतरांच्या जीवनामधले जे दुःख आहे तुम्ही आपलंच करून घेतलेलं आहे आणि त्यांच्या आजारासाठी, त्यांच्या दुःखासाठी प्रार्थना करत आहात. संत योसेफाला कितीदा भुरळ पडली कुटुंब सोडून देण्याचा, कितीदा त्याला मोहात पडला असेल कदाचित. माझ्या प्रतिष्ठेचं काय होईल? मी देखील फार महत्वाचा माणूस आहे समाजामधला, ही जबाबदारी मला पेलवणार नाही. परंतु एवढंच सांगण्यात आलं, तो सज्जन आणि देवाला घाबरणारा होता. स्वप्नात दर्शन दिल्याप्रमाणे कधीही त्याने पवित्र मर्यादेचा त्याग केला नाही. माझ्या प्रिय बंधूंनो, हीच आपली जबाबदारी आहे. आज पवित्र मर्यादेसारखं जीवन, पावित्र्याचं जीवन आणि संत योसेफासारखं पावित्र्याचं जीवन हे जर आपल्यामध्ये जर असेल तर माझ्या प्रिय बंधूंनो, आपल्या कुटुंबामध्ये एक पावित्रता आल्याशिवाय राहणार नाही.
ही पावित्रता नसल्यामुळे आपलं मन खिन्न झालेलं आहे, दुःखी झालेलं आहे. आज एवढा प्रवास करून, उपवास करून, कदाचित याची पैसा खर्च करून तुम्ही या ठिकाणी आलात, या ठिकाणी प्रार्थना करत आहात आणि प्रार्थना केल्यानंतरचं फळ कोणतं राहणार आहे? मग कोणतं फळ राहणार आहे? घरातून या ठिकाणी निघालो, प्रवास केला, या ठिकाणी भोजन वगैरे झालं, आता परतीच्या प्रवासाला तुम्ही जाणार, सगळ्या ठिकाणी फिरून पुन्हा घरी जाणार. जर आपल्यामध्ये मन परिवर्तन झालं नाही, जर आपला प्रकाश, आपण मिळालेला संदेश आपण आपल्या कुटुंबापर्यंत पोहोचू शकलो नाही, जर आपले मुलं बाळ, आपले घरचे लोक आपल्या प्रकाशामध्ये चमकले नाही, तर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, या 40 दिवसामध्ये करत असलेल्या सगळ्या प्रार्थना, उपवास, दानधर्म हे सर्व काही व्यर्थ आहे. परंतु आपल्या आचरणामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या कर्मामध्ये, आपल्या वागण्यामध्ये, आपल्या सवयीमध्ये जर फरक जर पडला, तर निश्चितपणे आज तुम्ही या पवित्र क्रूस तीर्थक्षेत्री आल्यानंतर प्रभूचा आशीर्वाद तुम्ही घेऊन जाणार आहे. परिवर्तनाचा काळ आहे. 40 दिवसामध्ये माणसं फक्त एकाच गोष्टीसाठी ध्यान करतात, परिवर्तन, बदललं पाहिजे. भूतकाळ विसरून नवीन जीवनामध्ये पातारण जायचं आहे, नवीन जीवनामध्ये पदार्पण करायचं आहे, ही ओढ निर्माण झाली पाहिजे. आज तुमच्याकडे येत असताना कितीतरी लोकांनी मला सांगितलेलं आहे, फादर ग्रुपवरती तुम्ही सांगितलेलं आहे, नाशिकचा ग्रुप येणार आहे, महाबळेश्वरचा ग्रुप येणार आहे, राहत्याचा ग्रुप येणार आहे, संभाजीनगरहून लोक येणार आहे, पंचक्रोशीतले लोक येणार आहेत. फादर, या लोकांमध्ये आज विश्वासाचं सामर्थ्य आहे. हे लोक आहेत, हे साधे नाही आहे, हे परमेश्वराने निवडलेले लोक आहेत, घराघरातून काढलेले लोक आहेत, धर्मगुरूच्या आज्ञेनुसार बाहेर पडलेले आहेत, एकाच कामासाठी, स्वतःसाठी आणि इतरांसाठी प्रार्थना करण्यासाठी. आमचं दुःख तुम्ही त्यांना सांगा आणि अशा प्रकारचा प्रार्थनेचा एकोपा त्या ठिकाणी करा. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य उभा करा की त्यांनी केलेली प्रार्थना आमच्या घराघरामध्ये पोहोचेल आणि आमचं सर्व दुःख, कष्ट, आजार, सगळी चिंता लोक बघत आहेत. माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्ही या ठिकाणी आला म्हणून नाही, एका जल्लोषासाठी नाही, काहीच नाही. आजचा दिवस जो आहे जबाबदारीचा दिवस आहे. संत योसेफाने घेतलेली जबाबदारी, पवित्र मरियेने घेतलेली जबाबदारी, ही जबाबदारी आज आपल्याला आपल्या कुटुंबामध्ये न्यायची आहे. आज आपल्याला तुमच्यासाठी कितीतरी लोक प्रार्थना करता येतात बदलण्यासाठी, तुमच्या सगळ्यांसाठी प्रार्थना करत आहे. माझ्या भावाने आणि माझ्या बहिणीने केलेली प्रार्थना परमेश्वर त्यांच्यासाठी लाभदायी ठरो. कितीतरी लोक आजारी आहेत, चिंतेत आहेत. ज्या ठिकाणी माणसाचे बळ कमी पडतात त्या ठिकाणी देवाचा आशीर्वाद चालू होतो. प्रिय बंधूंनो, म्हणून फार मोठी गोष्ट आहे. हे काय फक्त रूढी परंपराने आपण सर्व आज आलेलो नाहीये, हे वर्षानुवर्ष चालणार आहे. जीवनातली क्षणभंगुरता शोधण्याचा प्रयत्न करा. काही काळ परमेश्वराने आपल्यासाठी यासाठी ठेवलेला असतो की तेव्हा आपण प्रार्थना करतो. आज स्वतःला भाग्यवान समजूया, आज सर्वांना परमेश्वराचे लेकर म्हणून समजूया. जो आदर्श संत योसेफाने आपल्याला दिलेला आहे, जबाबदारीचा आदर्श, ही जबाबदारी म्हणजे परमेश्वराने दिलेल्या आज्ञाचं पालन करणं आणि त्याप्रमाणे आपलं कुटुंब सांभाळणं, आपला समाज सांभाळणं, त्यानुसार देवाच्या आज्ञेनुसार जीवन जगणं, यातच धन्यता आहे. आज परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करून तुमच्या सगळ्या प्रार्थना तो ऐको आणि आज जे काही तुम्ही देवाकडे मागणार ते आपल्याला मिळालंच आहे असा विश्वास ठेवा. म्हणजे ते आपल्याला मिळेल. जे तुम्ही मागत आहात ते आपल्याला मिळालंच आहे असा विश्वास देवामध्ये ठेवा आणि बघा, देवाचा गौरव तुमच्या काही झाल्याशिवाय राहणार नाही. प्रभु तू खरोखर पवित्र आहे, सर्व पावित्र्याचा तू उगम आहे. हे दान आमच्यासाठी आमच्या प्रभू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावेत म्हणून तू त्यांच्यावर दरवर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला, त्याने आपल्या हातात भाकर घेतली, आभार जोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. हे माझ्या स्वामी, हे माझ्या देवा. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला,
पुन्हा तुझे आभार मानले व टोप्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या म्हणून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि सर्व मानवाच्या पाप क्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. हे माझ्या स्वामी, हे माझ्या देवा. पवित्र आत्म्याच्या ऐक्या हे सर्व समापित्या नम्र तुझ्या पायी तुला सन्मान तुला गौरव सदा सर्वदा हो तुझा याच्या बोलण्यात गवळण्यास आलेले आपण सर्व धन्य. हे प्रभो, तू माझ्या छताखाली यावीस इतकी माझी योग्यता नाही, प्रत्येक शब्द मात्र बोल म्हणजे माझा आत्मा भरावा. आज मी परमेश्वराला विशेष रीतीने धन्यवाद देत आहे यासाठी की आजचा हा दिवस परमेश्वराने माझ्यासाठी खास राखून ठेवलेला होता. कदापिही मी असा विचार केला नव्हता की परमेश्वर माझ्यासाठी प्रार्थना करण्यासाठी आणि एकमेकांसाठी प्रार्थना करण्यासाठी हे चर्च एवढं भरून टाकेल. या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये उपवास काळामध्ये पहिल्याच प्रथम एवढं चर्च भरलेलं आहे, एवढी संख्या या ठिकाणी आहे. देवाचे कितीही उपकार मानले ते कमीच आहे. 32 वर्षाच्या या कालावधीमध्ये प्रत्येक वर्षी देवाला धन्यवाद देत होतो, परंतु आजचा दिवस मात्र भरभरून बघत आहे की 1 नव्हे 2 नव्हे, मला तरी वाटते हे भरपूर आहे. सकाळ तरी काही होऊन गेले, संध्याकाळी पण येणार आहेत, भरपूर आहे. आणि खरोखरच देवाचे आभार आणि तुमच्या सगळ्यांचे आभार. व विश्वासू दासांनो, या व प्रभूच्या आनंदात सहभागी व्हा. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, संत जोसेफच्या सणाच्या शुभ प्रसंगी तू जीवे अन्नाच्या आमचे पोषण करीत आहेस. तुझ्या ख्रिस्तलेचा नेहमी सांभाळ कर. तो आम्हाला दिलेल्या कृपादाने सुरक्षित ठेव. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. आपलं उत्तर असेल आमेन आमेन आमेन. आशीर्वाद तुम्हा प्रदान करो सर्वशक्तिमान पिता पुत्र आणि पावन आत्मा. आमेन आमेन आमेन. ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हाला पाठवण्यात येत आहे. देवाला धन्यवाद.
खांब वंदनिशान, क्रूस खांब वंदनिशान, सदैव भूषण रे सदैव भूषण रे. क्रूस खांब वंद्य निशान, सदैव भूषण रे सदैव भूषण रे. थय थय नाचू मिरवित नेऊ, थय थय नाचू मिरवित नेऊ, हे विश्वतारण रे क्रूस खांब वंद्य निशान, सदैव भूषण रे सदैव भूषण रे. किरीट काटेरी मार्ग दाखवी, किरीट काटेरी मार्ग दाखवी, किरीट काटेरी मार्ग दाखवी, किरीट काटेरी मार्ग दाखवी, तो सत्य जीवन रे तो सत्य जीवन रे तो सत्य जीवन रे तो सत्य जीवन रे. त्या जीवनाने केली किमया, त्या जीवनाने केली किमया, उंचावली मान रे क्रूस खांब वंदनिशान, सदैव भूषण रे सदैव भूषण रे.